कुंभ राशी 1 ते 10 जुलै मोठा चमत्कार. ब्रह्मदेवाने लिहिलेल्या या 7 घटना घडणार म्हणजे घडणारच. कुंभ राशीच्या जातकांनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी साधा नाही, कारण 5 जुलै नंतर तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या काही अशा घटना आज आपण जाणून घेणार आहोत, ज्या ब्रह्मदेवाने तुमच्या भाग्यात आधीच लिहून ठेवल्या आहेत असे ज्योतिषशास्त्रात संकेत सांगत आहेत. या 7 घटनांपैकी काही घटना तुमच्या आर्थिक परिस्थितीमध्ये मोठा बदल घडवतील, काही तुमचे नातेसंबंधांना नवीन दिशा देतील, तर एक घटना अशी असेल जी तुमच्या डोळ्यात आनंद अश्रू देखील आणू शकते. मात्र कुंभ राशीच्या जातकांनो, या व्हिडिओमध्ये सांगितलेली 7वी घटना ही अत्यंत रहस्यमय आणि महत्त्वाची आहे. अनेक लोक ती घटना ऐकल्यानंतर म्हणतात की हे तर अगदी माझ्याच आयुष्याबद्दल आहे, त्यामुळे हा व्हिडिओ चुकूनही मध्येच बंद करू नका. आणि जर तुम्ही खरं कुंभ राशीचे असाल आणि तुमची ही स्वामी समर्थांवर पूर्ण श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये 3 वेळा लिहा, जय श्री स्वामी समर्थ. कारण जो भक्त मनापासून लिहिल त्याच्यावर स्वामींच्या आशीर्वादांचा वर्षाव हा होणार आहे आणि तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होणार आहे. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की 5 जुलै नंतर ब्रह्मदेवाने कुंभ राशीच्या भाग्यात लिहिलेल्या त्या 7 घटना नक्की कोणत्या आहेत ते. हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित आहे, एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा ही वेगवेगळी असू शकते, त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ज्ञांचा सल्ला हा अवश्य घ्यावा. कुंभ राशीच्या जातकांनो, 5 जुलै नंतर तुमच्या जीवनात अशा काही घटना घडण्याचे संकेत मिळत आहेत की ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. ब्रह्मदेव तुमच्या भाग्यात लिहिलेल्या या 7 घटना आता हळूहळू उलगडू लागणार आहेत. यातल्या काही घटना तुम्हाला आनंद अश्रू देतील, तर काही घटना सावध देखील करणार आहेत, तर काही तुमचे संपूर्ण भविष्यच बदलून टाकू शकतात. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांची चाल, शनिदेवाची कृपादृष्टी आणि काळाचा प्रभाव यामुळे हा काळ कुंभ राशीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटची घटना अनेकांच्या आयुष्यात चमत्कार घडवू शकते. कमेंटमध्ये एकदा जय श्री स्वामी समर्थ हे नक्की लिहा. आता यात आहे पहिली घटना, जी आर्थिक दिलासा. बराच काळ पैशांची चिंता करणाऱ्या कुंभ राशीच्या जातकांनो, आता तुम्हाला मोठा दिलासा मिळू शकतो, कारण अडकलेले पैसे परत मिळण्याचे योग आहेत. जुने व्यवहार तुमचे जे असतील ते पूर्ण होतील. अचानक धनलाभाची संधी देखील तुम्हाला मिळू शकते. एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून फायदा होण्याची देखील शक्यता आहे. मात्र यावेळी खर्चावर नियंत्रण ठेवणे देखील तितकेच गरजेचे आहे. स्वामी समर्थांच्या कृपेने आर्थिक संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग तुम्हाला दिसणार आहे. मनातील भीती कमी होईल आणि आत्मविश्वास वाढेल. पहिल्या घटनेचा विस्तार तुम्ही अनेक वेळा निराश होऊनच माझे पण नशीब खराब आहे असं म्हणत असाल, पण आता काळ बदलत आहे. मेहनतीचे फळ मिळण्यास सुरुवात होईल. आर्थिक अडचणींमुळे थांबलेली काही कामे पुन्हा सुरू होतील. कुटुंबासाठी काही चांगलं करण्याची संधी मिळेल, त्यामुळे आलेल्या प्रत्येक संधीचे स्वागत करा आणि उतावळेपणाने निर्णय घेऊ नका. जानेवारी ते डिसेंबर 2026चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य, तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्य भाकीत विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. आता यानंतर दुसरी घटना आहे घरात आनंदाचे वातावरण. घरातील मतभेद कमी होतील, दुरावलेली नाते पुन्हा जुळतील. कुटुंबातील एखाद्या सदस्यांकडून आनंदाची बातमी देखील मिळू शकते. यामुळे घरात शुभ कार्यांचे नियोजन होऊ शकते किंवा अनेक दिवसांपासून तणावाखाली असलेल्या वातावरणात अचानकच शांतता निर्माण होईल. तुमच्या शब्दांना यावेळी महत्त्व मिळेल आणि कुटुंबातील लोक देखील तुमचा आदर करतील. कुंभ राशीच्या जातकांनो, पुढील घटना अशी आहे जी अनेकांच्या आयुष्यात मोठे रहस्य उघड करणार आहे. विशेषतः 4थी आणि 5वी घटना ऐकल्यानंतर तर तुम्ही नक्की म्हणाल, तर हे अगदी माझ्यासोबतच घडत आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. ज्याच्याशी तुमचे संबंध बिघडले होते त्यांच्याशी पुन्हा तुमचा संवाद हा सुरू होईल. कुटुंबातील एखादा वाद मिटू शकतो आणि घरातील हसू आणि आनंद हे परत येईल. मोठे आशीर्वाद लाभतील. मुलांकडून आनंदाची बातमी मिळू शकते किंवा अनेक दिवसांपासून ज्या गोष्टींची तुम्ही वाट पाहत होतात ती वेळ आता जवळ येत आहे. आता तिसरी घटना हा सावध राहण्याचा संकेत आहे. तुमच्या आसपास प्रत्येक व्यक्ती तुमचं भलंच इच्छिते असं नाही. एखाद्या व्यक्तीचे खरे रूप तुमच्या समोर देखील येऊ शकते.
गोड बोलणाऱ्या लोकांपासून सावध राहा. आपली गुपिते ही सर्वांसोबत शेअर करू नका. व्यवहार करताना कागदपत्रही नीट तपासा, कारण भावनेच्या भरात निर्णय घेणे तुम्हाला टाळायला हवे. शांतपणे आणि व्यवस्थितपणे निरीक्षण करा. तिसऱ्या घटनेचा विस्तार. आता या काळात तुमची जी निर्णय क्षमता आहे ती वाढताना दिसेल किंवा चुकीच्या लोकांपासून दूर राहण्याची तुम्हाला बुद्धी मिळेल. स्वामी समर्थांची कृपा तुम्हाला प्रत्येक संकटातून बाहेर काढेल. प्रत्येक अडथळा हा तुम्हाला अधिकच मजबूत बनवण्यासाठी येत असतो. त्यामुळे या काळात घाबरू नका आणि संयम ठेवा. आता जाणून घेऊयात चौथी घटना, जी नोकरी आणि व्यवसायात प्रगतीची आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी पदोन्नतीचे योग आहेत. व्यवसायात नवीन संधी मिळतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. नवीन ग्राहक देखील मिळू शकतात. कामाच्या ठिकाणी तुमच्या क्षमतेचे कौतुक होईल. मेहनतीला योग्य न्याय मिळेल. बेरोजगार लोकांना चांगली बातमी मिळण्याची देखील शक्यता आहे. आता उरलेल्या 3 घटनांपैकी एक घटना अशी आहे जी तुमच्या नशिबाचा खेळ ही पूर्णपणे बदलू शकते. विशेषतः 6वी घटना ऐकल्यानंतर अनेकांच्या डोळ्यात पाणी येऊ शकतं. त्यामुळे व्हिडिओ सोडून कुठेही जाऊ नका. कामात आलेल्या संधींकडे दुर्लक्ष करू नका. योग्य वेळी घेतलेला हा निर्णय भविष्यात तुम्हाला मोठा फायदा करून देऊ शकतो. नवीन काम सुरू करण्यासाठी हा काळ अनुकूल ठरू शकतो. आत्मविश्वास वाढेल आणि लोक देखील तुमच्या यशाचं इथून पुढे कौतुक करतील. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेद भविष्याचा या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. चॅनलची लिंक आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. 5वी घटना, शत्रूवर विजय. तुमच्या विरोधात बोलणारे लोक शांत होतील. कोर्ट कचेरी कामे मार्गी लागू शकतात. अन्यायाविरुद्ध लढण्याचे ध्येय मिळेल. शनिदेवाच्या कृपेने सत्याचा विजय होईल. तुमच्या प्रामाणिकपणामुळे लोक प्रभावित होतील. तुमची प्रतिष्ठा वाढेल. अनेक दिवसांपासून मनात असलेली भीती दूर होईल. तुम्हाला स्वतःची ताकद जाणवेल. संकटांवर मात करण्याची शक्ती मिळेल. स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेवा, कारण भक्ताला योग्य वेळी योग्य मार्गदर्शनच मिळत असतं. आता 6वी घटना, प्रेम आणि नातेसंबंधांमध्ये आनंद. अविवाहित लोकांसाठी विवाहाचे योग निर्माण होत आहे. प्रेमसंबंधात गोडवा वाढेल. जोडीदारासोबतचे गैरसमज दूर होतील. भावनिक आधार मिळेल. नातेसंबंध अधिक मजबूत होतील. एकमेकांवरील विश्वास वाढेल. कुंभ राशीच्या जातकांनो, आता मात्र ती वेळ आली आहे जिची तुम्ही अगदी सुरुवातीपासून वाट पाहत होता. ब्रह्मदेवाने लिहिलेली ही 7वी आणि सर्वात मोठी घटना अनेकांच्या आयुष्याला नवीन दिशा देणारी मात्र ठरू शकते. जर तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर कमेंटमध्ये जय जय रघुवीर समर्थ हे नक्की लिहा. आता आपण जाणून घेऊया ती 7वी घटना आणि आयुष्य बदलणारा संकेत. ब्रह्मदेवाने लिहिलेल्या या शेवटच्या घटनेनुसार कुंभ राशीच्या अनेक लोकांच्या आयुष्यात अशी संधी येणार आहे जी त्यांचं भविष्य बदलून टाकेल. अनेक वर्षांची प्रतीक्षा संपेल. एखादी मनोकामना त्यांची पूर्ण होईल. अनपेक्षित शुभ वार्ता देखील मिळू शकते. ज्या गोष्टींसाठी तुम्ही अनेक दिवसांपासून प्रार्थना करत आहात ती इच्छा देखील पूर्ण होण्याचे आता संकेत आहे. मात्र ही संधी ओळखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. काही घाईने निर्णय घेऊ नका. स्वामी समर्थांच्या कृपेवर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवा. जे तुम्हाला अशक्य वाटत होतं ते देखील आता शक्य होऊ शकतं. दुःखाचे दिवस संपून आता आनंदाचे दिवस सुरू होण्याची वेळ मात्र जवळ आली आहे. त्यामुळे सकारात्मक राहा आणि श्रद्धा कधीही सोडू नका. आता आपण जाणून घेऊया त्यासाठी करायचे उपाय. सायंकाळी स्वामी समर्थांच्या प्रतिमेसमोर 2 उदबत्त्या लावा. त्या पूर्ण जळेपर्यंत श्रद्धेने श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. आपल्या मनातील इच्छा स्वामींच्या चरणी अर्पण करा आणि त्यांना प्रार्थना करा. कुंभ राशीच्या जातकांनो, या 7 घटनांपैकी कोणती घटना तुमच्या आयुष्यात सर्वप्रथम घडेल असं तुम्हाला वाटतं आहे तर ते मला कमेंटमध्ये नक्की लिहा. कुंभ राशीच्या जातकांनो, आज आपण जाणून घेतले 7 घटनांपैकी कोणती घटना तुमच्या जीवनाशी सर्वाधिक जुळते जसे तुम्हाला वाटते आणि कोणत्या घटनेची तुम्ही सर्वात जास्त वाट पाहत आहात हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमची प्रत्येक कमेंट आम्ही वाचतो आणि जर तुम्हाला स्वामी समर्थांवर पूर्ण विश्वास असेल तर कमेंटमध्ये मनापासून जय जय रघुवीर समर्थ असे नक्की लिहा. अशी श्रद्धा असते की भक्तांच्या मनातून निघालेली प्रार्थना स्वामी समर्थांपर्यंत नक्की पोहोचते. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे. तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.